सुरुवातीलाच आताच्या घडीची मोठी बातमी हाती येते। फरार आरोपी कृष्ण आंधळे हा नाशिकमध्ये बघितल्याचा स्थानिकांनी दावा केलाय। तर गंगाखेड रोड परिसरातील दत्त मंदिर चौकात आंधळेला बघितल्याचा दावा करण्यात आलाय। पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आणि सीसीटीव्हीच्या आधारे आता कृष्ण आंधळेचा शोध घेतला जातोय। याआधी जानेवारीमध्ये सुद्धा कृष्ण आंधळे दिसल्याची चर्चा होती। दरम्यान कृष्ण आंधळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहे। गेल्या काही दिवसांपासून तो बेपत्ता असल्याचं कळत आहे। त्याचा शोध सुरू आहे। अधिकची माहिती घेतली आमच्या प्रतिनिधींनी, जाणून घेऊयात। फरार आरोपी कृष्ण आंधळे याला नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात बघितल्याचा दावा इथल्या काही नागरिकांनी केला आणि पोलीस यंत्रणांनी तात्काळ त्या संदर्भातला तपास सुरू केलेला आहे। आपण सध्या नाशिकच्या गंगापूर रोड परिसरातल्या या दत्त मंदिर चौकात आहोत, ज्या ठिकाणच्या नागरिकांनी खरं तर असा दावा केलेला आहे की या ठिकाणी त्यांनी कृष्ण आंधळे याला प्रत्यक्ष बघितलेला आहे। काय नेमकी माहिती आहे? मी ॲडव्होकेट गीतेश तानाजीराव बनकर, राहायला इथं आनंद हाईट्स बिल्डिंगमध्येच फर्स्ट फ्लोअरला आहे। सकाळी 9:15 साडेनऊच्या दरम्यान जेव्हा मी खाली आल्यानंतर दर्शनाला जेव्हा इथं आलो तर तिथं दोघं जण उभे होते आणि जेव्हा त्या माणसाने मास्क खाली केला तर त्याला एका सेकंडमध्ये मी ओळखलं का तो कृष्ण आंधळे। 10,000% तो कृष्ण आंधळेच होता, हे मी तुम्हाला गॅरंटीनी सांगतो। त्यांच्याबरोबर कुठल्या गाडीत आले ते? मोटरसायकलमध्ये होते, दोघंच जण होते आणि त्यांनी मास्क घातलेला होता। विदाउट नंबर प्लेट यांनी मला फोन केला, मी बंडू सोनवणे यांनी मला फोन केला। मंडळाचे अध्यक्ष सागर विसे सगळ्यांना फोन केला। जसं 9:32 त्याला बघितलं मी, 9:42 गंगापूर पोलीस स्टेशनला मी फोन केला। काय पेहराव होता? त्यांनी टी शर्ट घातलेला होता, वरतून जॅकेट होता आणि ब्लॅक पॅन्ट होती खाली। या संदर्भात सीसीटीव्ही तुमच्या परिसरात? सीसीटीव्ही आता पोलीस गंगापूर पोलीस स्टेशनचे सगळे PI लोक आलेले आहेत, त्यांचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि तपास करता येते। काय नेमकी प्राथमिक माहिती आहे? काय तुम्हाला फोन आला होता? जसं प्राथमिक माहिती पोलिसांना स्थानिक नागरिकांनी कळवल्यानुसार तात्काळ आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजपूत साहेबांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलं। आम्ही तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला असता आणि या ठिकाणी जे दत्त मंदिर चौकात जे CCTV कॅमेरे लावलेले आहेत तिथलं चेक मॉनिटर वगैरे आणि चेक करण्याचा प्रयत्न केला असता, परंतु त्या ठिकाणी लाईव्ह कॅमेरे चालवले आहेत। ज्या ठिकाणी जो DVRमध्ये स्टोरेज असतं ते स्टोरेज काही त्या ठिकाणी झालेलं नाही। तर त्यांच्या ज्या तज्ज्ञ आहेत इथले जे CCTV फुटेज, त्यांचं म्हणणं आहे की तिथली हार्ड डिस्क खराब आहे त्याच्यामधली। तर त्यानंतर आता पुढील ज्यांनी प्रत्यक्ष बघितलं आहे त्यांना सोबत घेऊन पुढे ज्या रस्त्याने जे सांगतात मखमलाबाद दिशेने गेलेलं आहे, ते मखमलाबाद रस्त्यावरील CCTV फुटेज तपासण्याचे आमचे गुन्हे शोध पथकाचे मार्ग गंगापूरचे काम चालू आहे। काही पथकं आपण त्याच्या मागे रवाना केली आहेत किंवा काय? रवाना केलेली आहेत। गंगापूर पोलीस ठाण्याचे 1 अधिकारी आणि 4 अंमलदार त्या ठिकाणी पुढे रवाना केलेले आहेत। आपण बघतोय की या ठिकाणी पोलीस देखील ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। ही माहिती खरी आहे की खोटी आहे याची देखील तपासणी, याची चौकशी पोलीस करतायत। मखमलाबाद परिसरामध्ये कृष्ण आंधळेचा साथीदार आणि तो स्वतः गेल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाल्यानंतर आता पोलिसांनी आपल्या तुकड्या ज्या आहेत त्या दिशेनं रवाना केलेल्या आहेत आणि एकूणच या सगळ्या घटनेनंतर आता नाशिक पोलीस सतर्क झालेले आहेत। कॅमेरा पर्सन प्रसाद पवारसह